नमस्कार मित्रांनो, मी संदीप चौरे पुन्हा एकदा नवीन असा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे, जो की आपल्या पवित्र नाशिक भूमीमधील असलेल्या जागेचा आहे। तर चला मित्रांनो, जाऊया डायरेक्ट त्या जागेवरती। नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाणाबद्दल जाणून घेणार आहोत, ज्याचा इतिहास थेट रामायण काळाशी जोडलेला आहे। हॅलो गाइस, आपण आज फिरायला आलेलो आहे अंजनेरी येथील तीर्थक्षेत्राला। आपण बोलतोय हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्ताने, जो दरवर्षी चैत्र शुद्ध पौर्णिमेला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। हिंदू संस्कृतीत असे मानले जाते की सूर्योदयाच्या त्या मंगल समयी साक्षात वायुपुत्राने पृथ्वीवर जन्म घेतला। म्हणूनच मित्रांनो, या दिवशी पहाटेपासून मंदिरामध्ये भक्तांचा वेगळाच उत्साह पाहायला मिळतो। मित्रांनो, जेव्हा आपण भगवान श्री हनुमान यांच्या जन्मस्थानाचा विचार करतो, तेव्हा आपल्या व भाविकांच्या यादीत पहिले नाव येतं ते म्हणजे आज नाशिक मधील अंजनेरी पर्वत। आणि मित्रांनो, तुम्हाला सांगतो की अंजनेरी पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या अंजनेरी गावात स्थित असलेल्या हनुमानजींच्या मंदिराचे नाव सिद्ध हनुमान मंदिर आहे। मित्रांनो, हे तुम्हाला माहित होतं का? मला कमेंट मध्ये नक्की कळवा।
मित्रांनो, या मंदिरामागची ही एक कथा आहे. हिंदू मान्यतेनुसार अंजनेरी हे भगवान हनुमानजींचे जन्मस्थान मानले जाते. आणि मित्रांनो, पौराणिक कथेनुसार महाबली हनुमानजींची माता अंजनी यांनी अपत्य प्राप्तीसाठी या पर्वतावर कित्येक हजार वर्ष कठोर तपश्चर्या केली होती. म्हणूनच मित्रांनो, या मंदिराची स्थापना अंजनेरी गावाच्या पायथ्याशी बांधण्यात आली असून हे मंदिर आधुनिक काळात भाविकांच्या सोयीसाठी आणि श्री हनुमानाप्रती असलेल्या श्रद्धेपोटी बांधले गेलेले आहे. हे मंदिर अंजनेरी पर्वताकडे जाणाऱ्या मुख्य प्रवेशद्वारावर असल्याने ट्रॅकर्स व हनुमान भक्त येथे दर्शन घेऊन पुढे जातात. तसेच मित्रांनो, या मंदिराचे सर्वात मोठे आणि आकर्षण म्हणजे येथे असलेल्या आपल्या भगवान श्री हनुमानजींची अत्यंत भव्य अशी उंच मूर्ती. मित्रांनो, ही मूर्ती केसरी रंगात असून अत्यंत तेजस्वी दिसते आणि येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांचे लांबूनही ही मूर्ती लक्ष वेधून घेते. मित्रांनो, या मंदिराच्या वास्तुकलेचा विचार केला तर या मंदिराचे बांधकाम साधे परंतु अगदी प्रसन्न आहे. मुख्य रस्त्याला लागूनच हे मंदिर असल्याने येथे नेहमीच भाविकांची वर्दळ असते. आणि आज तर इथे हनुमान जन्मोत्सव असल्यामुळे येथे प्रचंड अशी भरपूर प्रमाणात गर्दी झालेली दिसून येते. मित्रांनो, जर तुम्हाला येथे नाशिकमध्ये येऊन या मंदिराला भेट द्यायची असेल तर तुम्ही येथे कोणत्याही दिवशी येऊन भेट देऊ शकतात. खास करून शनिवार हे हनुमानजींचे वार असल्याने या दिवशी मंदिरात खूप गर्दी असते. मित्रांनो, हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थळ नसून नाशिकच्या समृद्ध आणि आध्यात्मिक आणि ऐतिहासिक परंपरेचा एक महत्त्वाचा भाग आहे. मित्रांनो, या मंदिराचं लोकेशन आणि येथे कसं पोहोचायचं तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे मंदिर नाशिक पासून सुमारे 20 ते 22 किलोमीटर अंतरावर असलेल्या त्र्यंबकेश्वर रस्त्यावरील अंजनेरी गावाच्या फाट्यावर स्थित आहे. तर मित्रांनो, तुम्ही नाशिक टूर करण्याचा विचार करत असाल आणि नाशिकमधील संपूर्ण तीर्थक्षेत्राचे व तसेच येथील प्रेक्षणीय स्थळांना भेट देऊ इच्छित असाल तर तुम्ही अंजनेरी येथे येऊन प्रभू हनुमान यांच्या जन्मस्थानाला नक्की भेट द्या. तर मित्रांनो, तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला आणि मी दिलेली संपूर्ण माहिती कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही या व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा. आणि तसेच मित्रांनो, जर तुम्ही माझ्या या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. चला तर मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन ब्लॉग मध्ये नवीन व्हिडिओ मार्फत. बाय बाय.
धन्यवाद.